जय जिनेंद्र सर्वांना सुरेखा सेन किचन मध्ये आपलं स्वागत आहे। हे एक वाटी मटर आहे, हे फ्रोझन मटर आहे। आता याला वाटून घ्यायचंय। त्यातच कोथिंबीर घालून घ्यायची आहे, 2 हिरवी मिरची, थोडीशी जिरे, थोडंसं ओवा। आता याला वाटून घ्यायचंय। हे वाटून झालेलं आहे। एका बाउल मध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घातलेलं आहे, 1 चमचा तांदळाचं पीठ, थोडीशी हिंग, चवीनुसार मीठ, 1 चमचा तेल। ह्याला मिक्स करून घ्यायचंय, थोडीशी तीळ। आता हे वाटण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचंय, आता याला मिक्स करून घ्यायचंय। ह्याच्यात पाणी घालायचं नाही जरा आपण वाटताना 2 चमचे पाणी घातलेलं होतं, म्हणून आता पाणी नाही लागणार आहे। ह्याच्यात थोडं तेल घालून घेतलेलं आहे। ह्याला तेलाच्या आत लावून 5 मिनिटं ठेवायचं। छोटा गोळा घेऊन ह्याला पातळ लाटायचंय। आता असे छोटे छोटे होल करून घ्यायचे आणि एका छोट्या वाटीने ह्याला असं पुऱ्यासारखं हे करून घ्यायचंय। ह्याला असं पुऱ्याचा आकार द्यायचा। आता तेलामध्ये या पुऱ्या घालून घेऊया। ह्याला खरपूस असं तळून घ्यायचंय। आता ह्याला पलटी करून घ्यायचंय। आता ह्याला काढून घेऊया। अशा प्रकारे सगळे करून घ्यायचे। हे पहा किती क्रिस्पी झालेलं आहे। मी थोडा टेस्ट कर बघतो। वाव, खूप यम्मी। जर तुमची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राइब आणि बेल बटन दाबायला विसरू नका। लवकरच भेटू आपल्या नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत जय जिनेंद्र आणि आमच्या रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।